नमस्कार मित्रांनो, योजना परिचय या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी दीपेश तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आपल्या चॅनलवर कायमच शासकीय योजनांची सर्वात अचूक आणि प्रॉपर माहिती दिली जाते। आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। ही योजना आहे महाअमृत पोर्टल मार्फत राबवली जाणारी GCCTBC संगणक टंकलेखन प्रोत्साहन भत्ता योजना। ज्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी विषयामध्ये 30, 40 किंवा 60 शब्द प्रति मिनिट या वेगाने टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण केली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारकडून आता 6,500 रुपयांचे थेट अनुदान दिले जात आहे। यावर्षी या योजनेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत। विशेषतः कागदपत्रे पोस्टाने पाठवण्याची अट रद्द होऊन प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, लागणारी कागदपत्रे आणि स्टेप बाय स्टेप ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। आता आपण सर्वात आधी या योजनेच्या पात्रतेबद्दल जाणून घेऊया। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत। पहिली अट म्हणजे अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा किंवा ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्या निकालाची प्रत सादर करणे बंधनकारक आहे। तसेच अमृत संस्थेकडून लाभ घेण्यापूर्वी तुम्ही संबंधित परीक्षा देणार असल्याचे स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे। शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर अर्जदार किमान 10वी उत्तीर्ण असावा आणि त्याचे वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे। आर्थिक निकषानुसार अर्जदाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही यापूर्वी टायपिंग परीक्षेसाठी इतर कोणत्याही संस्थेकडून अशा प्रकारचे अर्थसहाय्य घेतलेले नसावे असे स्वयंघोषणापत्र आणि तुमच्या टायपिंग संस्था चालकांचे प्रमाणपत्र अर्जात जोडावे लागेल। यासोबतच आधार कार्डची स्वस्वाक्षांकित सेल्फ अटेस्टेड प्रत आणि तुमच्या वैयक्तिक बँक खात्याचा संपूर्ण तपशील, ज्यात बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि IFSC कोड अचूक असणे गरजेचे आहे। या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाबद्दल सांगायचे तर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संगणक टंकलेखन परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी 30, 40, 50 किंवा 60 शब्द प्रति मिनिट यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना एक रकमी 6,500 रुपयांचे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य दिले जाणार आहे। हे पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात DBTद्वारे जमा केले जातील। लक्षात ठेवा, या 6,500 रुपयांशिवाय इतर कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा लाभ या योजनेत मिळणार नाहीत। यावर्षीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी कुठेही चक्रा मारण्याची गरज नाही। ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची डिजिटल स्क्रुटिनी होईल आणि पात्र ठरताच रक्कम जमा होईल। ऑनलाईन अर्ज सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे काही कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे। यामध्ये तुमचा स्पष्ट फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली असावी। उत्पन्नाचा दाखला किंवा EWS प्रमाणपत्र हे सध्याच्या चालू आर्थिक वर्षाचेच असावे। याव्यतिरिक्त महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून डोमिसाईल प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बदली प्रमाणपत्र जवळ ठेवा। अर्ज भरताना हे सर्व दस्तऐवज PDF स्वरूपात आणि योग्य साईजमध्ये तयार ठेवावेत, जेणेकरून अपलोड करताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही। आता वळूया प्रत्यक्ष अर्ज प्रक्रियेकडे। चला तर वेळ न घालवता फॉर्म कसा भरायचा तर या संदर्भात माहिती घेऊया। तर येथे स्टार्ट ॲप्लिकेशन आहे, या टॅबवरती क्लिक करायचं आहे। इंटरनेट कनेक्टिव्हिटी डॉक्युमेंट तयार ठेवलेले आहेत, येस करायचं आहे। प्रोसीड टू ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे। जर यापूर्वी तुम्ही अर्ज केला असाल तर मोबाईल नंबर पासवर्ड टाकून डायरेक्ट लॉग इन करू शकता। तुम्ही पहिल्यांदाच येथे येत असाल तर रजिस्टर या टॅबवर क्लिक करायचं आहे। इथे तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर आधारला लिंक असलेला टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर जनरेट OTP यावर क्लिक करायचा आहे। तो टाईप करून जनरेट OTP या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे। OTP या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल। OTP टाईप करून व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय टॅबवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन येथे पाहू शकता की EKYC सक्सेसफुली झालेली आहे। संपूर्ण डिटेल नाव असेल, जन्मतारीख असेल, कायमचा पत्ता आधारप्रमाणे आहे, त्यामुळे येथे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिकेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर पुन्हा लॉग इन या पेजवरती यायचं आहे। तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड जनरेट केला आहात तो तुम्हाला टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन या पेजवरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता की संगणक टंकलेखन योजना GCCTBC एकूण 4 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे। किती भाग कंप्लीट झालाय तो पाहायला मिळेल। याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन, हॉल तिकीट लक्षात घ्या, बँक डिटेल आणि अपलोड डॉक्युमेंट अशा प्रकारची माहिती तुम्हाला टाईप करावी लागणार आहे। सगळं आधार व्हेरिफिकेशनमध्ये असल्यामुळे तुम्हाला इथे बेसिक डिटेलमध्ये तुमचं पहिलं नाव, त्यानंतर मधलं नाव, त्यानंतर लास्ट नाव अशी संपूर्ण माहिती आल्याची पाहायला मिळेल। आईचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे। ईमेल ID अगोदर आल्याचा पाहायला मिळेल। मोबाईल नंबर देखील आल्याचा पाहायला मिळेल। जन्मतारीख आधारवरती जशी आहे तशी पाहायला मिळेल। कास्ट जी आहे ती तुम्हाला ऑप्शनमधून निवडायची आहे।
कास्ट निवडून झाल्यानंतर करंट ॲड्रेस तुम्हाला आधारचाच पाहायला मिळेल. याच्यामध्ये बदल करायचा असेल तर करू शकता आणि दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर काही बदलायची गरज नाहीये. संपूर्ण माहिती एकदा चेक करायची आहे आणि खाली नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर हॉल तिकीट आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हॉल तिकीट. या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट आहे तो तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे. याच्यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी जे काही टायपिंग तुम्ही उत्तीर्ण झाला ते तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे. समोर तेवढचं अनुदान 6,500 इतकं मिळणार आहे. एका वेळी 2 परीक्षा उत्तीर्ण असाल तर दोन्ही निवडू शकता आणि त्यानंतर वर्ष आहे फक्त जानेवारी 26 मध्ये उत्तीर्ण जे विद्यार्थी झालेले आहेत. टायपिंगची परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी 30-40 त्यानंतर 60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असाल अशांनाच ही योजना लागू आहे. त्यामुळे त्यांनी जानेवारी 2026 निवडायचं आहे आणि संपूर्ण माहिती पाहून नेक्स्ट या पेजवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बँक डिटेल ॲड करण्यासाठीचा पेज ओपन होईल. बँकेचं नाव तुम्हाला लक्षात घ्या, ब्रांच नाव टाईप करायचं आहे. अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर, IFSC कोड, संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप आहे अपलोड डॉक्युमेंट. तुम्हाला खाली सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, ज्याच्यामध्ये फोटो अपलोड करायचा आहे. तिथे पाहू शकता की PDF, JPG, PNG या फॉर्मॅटमध्ये चालणार आहे. 2 MB पर्यंत जास्तीत जास्त फाईल चालणार आहे. तर अशा प्रकारे सही अपलोड करायची आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट किंवा EWS प्रमाणपत्र, त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी, त्यानंतर अनमार्क्स आधार लागणार आहे, त्यानंतर पॅन नंबर सुद्धा लागणार आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा सर्टिफिकेट, जर नावामध्ये बदल असेल तर गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट, त्याचबरोबर पाहू शकता की कॅन्सल चेक देखील लागणार आहेत. हॉल तिकीट आहे संबंधित टायपिंग परीक्षेचं आणि त्यांचा रिझल्ट जो पब्लिश झालेला आहे तो तुम्हाला टाईप करायचा आणि त्याच्यानंतर एक्झाम इयर 2025 असणार आहे. डिसेंबर 2025 जरी परीक्षा असेल जानेवारीमध्ये तर याच्याबरोबर हे स्वयं घोषणापत्र पोर्टलवरून डाउनलोड करून त्यावर तुमची माहिती आणि संस्थेचे नाव लिहून स्वाक्षरीसह पुन्हा अपलोड करा. सर्व माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू पहा. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर अंडरटेकिंग बॉक्सवर टिक करा आणि सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करा. अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला पेंडिंग फॉर स्क्रूटनी असा स्टेटस दिसेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या या 6,500 रुपयांच्या टायपिंग अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या टायपिंग झालेल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अर्ज करताना काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आम्ही तुम्हाला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. योजनांच्या अशाच अधिकृत आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या योजना परिचय चॅनलशी कनेक्टेड राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.